सर्वप्रथम रंगदेवता, स्थानदेवता, कुलदेवता आणि माझ्या ग्रामदेवतेला विनम्र अभिवादन करून वंदन करून श्रीदेवी माऊली पंचायतन सर्व या ठिकाणच्या देवतांच्या चरणाशी नतमस्तक होऊन जमलेल्या सर्व भजन श्रोत्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी निसर्ग सौंदर्याने नटलेलं असं हे आरोस गाव आणि या आरोस गावामधील हे भव्य दिव्य पवित्र असं श्रीदेवी माऊली पंचायतन मंदिर आज या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा नवरात्र उत्सव मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये, उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणचे हे गावकरी सर्व ग्रामस्थ साजरा करत आहेत आणि या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आज या ठिकाणी भजन रूपी सेवा, परमेश्वराचं नामस्मरण या उद्देशाने आज या ठिकाणी परब कुटुंबियांच्या वतीनं कैलासवासी मंगेश परब, कैलासवासी नरहरी परब, कैलासवासी वासुदेव परब आणि कैलासवासी यशवंत परब यांच्या स्मरणार्थ या परब कुटुंबियांनी आज या ठिकाणी आमने सामने डबल बारी भजनाचा जंगी सामना आयोजित केलेला आहे। प्रभू परशुरामाने निर्माण केलेली ही कोकण भूमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र अशा पदस्पर्शाने पावन झालेली ही कोकण भूमी आणि याच निसर्गरम्य अशा कोकणामधील हा माझा सिंधुदुर्ग जिल्हा आणि याच सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील देवगड माझा तालुका आणि याच देवगड तालुक्यामधील मुणगे हे माझं छोटस गाव। मी स्वतः समीर दिलीप महाजन, मुणगे श्रीदेवी भगवती प्रासादिक भजन मंडळ आडवळवाडी, त्याचप्रमाणे आजच्या या डबलबारीच्या सामन्यासाठी आम्हाला पखवाज साथ करतायत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत असे पखवाज वादक, पखवाज विशारद सन्माननीय तुषार परब, त्याचबरोबर आम्हाला तबला साथ करतायत ते सन्माननीय सुनील बोरकर आणि माझी सर्व भजन मंडळी। त्याचबरोबर आज या कुटुंबियाने, या ग्रामस्थांनी आमने सामने डबलबारी भजनासाठी उपलब्ध करून दिलेले दुसरे बुवा आहेत सन्माननीय विजयजी पुजारे, देवगड श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ कळंबई, त्यांना पखवाज साथ करतायत सन्माननीय अभिषेक राघव आणि त्यांना तबला साथ करतायत सन्माननीय विकासजी देवळेकर आणि त्यांची सर्व भजन मंडळी। या सर्वांचे मी लाख लाख या ठिकाणी आभार मानतो। या पवित्र अशा मंदिरामध्ये आम्हा दोन्ही बुवांना या दुर्गा मातेची सेवा करण्याची, या माऊलीची सेवा करण्याची आम्हाला या ठिकाणी सुवर्ण संधी या इथल्या ग्रामस्थांनी, या आयोजकांनी आम्हाला दिल्याबद्दल मी सर्वप्रथम भगवती प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने तुमचे लाख लाख आभार मानतो। या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच साहेब, उपसरपंच, सर्व सदस्य, त्याचप्रमाणे या मंदिरातील सर्व पदाधिकारी, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, सर्व सदस्य, त्याचप्रमाणे या डबलबारीच्या निमित्तानं आज या ठिकाणी बरेच भजनी बुवा उपस्थित असतील, अन्य कलाकार उपस्थित असतील, पखवाज वादक असतील, दशावतारी कलाकार असतील, सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय, तुमचे आशीर्वाद घेतोय। या डबलबारीच्या सामन्यासाठी
आम्हाला संपर्क केला असे आमचे परममित्र सन्माननीय उदय पारकर बुवा यांचे मी लाख लाख आभार मानतो। त्याचप्रमाणे सन्माननीय निलेशजी परब यांचे मी लाख लाख या ठिकाणी आभार मानतो। संपूर्ण जगताचं आराध्य दैवत गणपती गजाननाला वंदन करून विद्येची देवता सरस्वती मातेच्या चरणाची नतमस्तक होऊन माझी ग्रामदेवता आई भगवती माता अनुभवणी माता बाईची देवी मातेच्या चरणाची नतमस्तक होऊन श्री वेतोबा देवाचे आशीर्वाद घेऊन या माऊली मातेचे आशीर्वाद घेऊन रंग देवता आणि स्थान देवतेला वंदन करून सत्याचा वाली श्री सत्यनारायणाला वंदन करून हैसरल्या जागेवाल्याच्या चरणाची नतमस्तक होऊन या दुर्गा मातेचे आशीर्वाद घेऊन परस्त्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना हा मानाचा मुजरा करून जमलेल्या माझ्या तमाम मायबाप भजन रसिकांच्या चरणाशी नतमस्तक होऊन तुमचे आशीर्वाद घेऊन या आमने सामने डबलवारी भजनाच्या जंगी सामन्याला सुरुवात करतोय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय हिंद, जय महाराष्ट्र। बुवानी सांगितल्याप्रमाणे सामन्याला थोडासा उशीर झालाय, पण चलतं असं काय नाही, कारण नवरात्र आजपासूनच प्रारंभ होतोय नवरात्रीला, त्याच्यामुळे इकडे तिकडे थोडस बुवा उशीर होणार। तुमच्या भजन रसिकांच्या टाळ्या या दोन्ही बुवांसाठी खरोखर महत्वाच्या आहेत, कारण आज प्रोत्साहन देणारे, मगाशी बुवांनी सांगितलं की आम्हाला जी तुम्ही मानाची खुर्ची दिली आहे, जी मानाची तुम्ही खुर्ची दिली आहे त्याची शान खरोखर तुम्ही आहात, कारण आज तुम्ही श्रेष्ठ आहात, तुम्ही आम्हाला या ठिकाणी बसवले म्हणून आज आम्हाला इथे तुम्ही ऐकताय। नाहीतर तुम्ही जर समोर नसाल तर आमका दोन्ही बुवांका हे काय आमचा उपयोग नाही, बरोबर की नाही बुवा? म्हणून दोन्ही बुवांना तुम्ही प्रतिसाद जसा द्याल त्या पद्धतीमध्ये आम्ही या ठिकाणी भजनाचा सामना आम्ही करणार आहोत। पेटीचं मॉनिटरला दिलाय का?
प्रेम सर्व काळ देई प्रेम, देई माझ प्रेम सर्व काळ देई प्रेम, देई माझ प्रेम सर्व काळ देई प्रेम. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. देई माझ प्रेम सर्व काळ, देई माझ प्रेम सर्व काळ देई प्रेम. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे नाम, गोड तुझे नाम. मनोभावे देवा करीतो मी सेवा, मनोभावे देवा. थोडी लेवल द्या मंडळी. तुझे नाम मुखी अमृताचा ठेवा, तुझे नाम मुखी अमृताचा ठेवा. हो साधुनी प्रपंच केला परमार्थ, रंगलो मी भजनी त्यागुनी हा स्वार्थ. रंगलो मी भजनी त्यागुनी हा स्वार्थ. मन निर्विकार कशाचा न हेवा, तारू प्रपंचाचा पैलतिरी न्यावा. तारू प्रपंचाचा पैलतिरी न्यावा. तुकड्या दास म्हणे ईश्वर स्मरावा, तुझे चरणी माझा देह हा झिजावा, तुझे चरणी माझा देह हा झिजावा, तुझे चरणी माझा देह हा झिजावा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, दया ठविता महापुण्यराशी, हो नमस्कार माझा माझा श्री
ज्ञानेश्वरासी श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा पुंडलिक वरदे नवरात्र उत्सव आजपासून सुरुवात झाली आणि 9 दिवस बरेच ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम पण आहेत. हल्लीच्या तर या 5-6 वर्षामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा या उत्सवाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती वाढलेले सुद्धा आहे. कारण प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम आहेत. त्याच्यामुळे बुवा जरी गर्दी जरी कमी दिसली तरी जेवढे आहेत ते भजनाचे दर्दी आहेत बुवा, कळलं का? त्याच्यामुळे गर्दीकडे जाऊया नको. कारण काय झालं बघा, भजन ही अक्षर 3 आहेत. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. परमेश्वराच्या चरणाशी आपण येऊन लीन त्याने जे आपण जे काही गाणार आहोत दोन्ही बुवा ते परमेश्वराच्या चरणापर्यंत गेले पाहिजे. त्याला बुवा भजन असं म्हणतात. कारण जप हा शब्द जरी उच्चारायला सोपा असला तरी त्याचे अर्थ मंडळी वेगवेगळे आहेत. कारण जप जे आज आपण भजन करतोय, नामस्मरण करतोय परमेश्वराचं, त्याला आपण जप म्हणतो. आणि एखाद्या वेळी आपण सकाळी घराबाहेर निघालो मोटरसायकल घेऊन किंवा आपली 4 व्हीलर घेऊन, तर घरातील माणसं आपल्याला सांगतात की बाबूई जपून जा. तो जप वेगळा आणि हा जप वेगळा. पण आज या ठिकाणी आपण जे दोन्ही बुवा आम्ही आणि तुम्ही सुद्धा ऐकताय, श्रवण करताय, ही सुद्धा नवविध भक्तीमधील एक भक्ती आहे आमच्यापेक्षा. म्हणूनच तुम्हाला म्हटलं की तुम्ही श्रेष्ठ आहात. तर आज या ठिकाणी नामस्मरण जो करतो, ऐकतो, त्याच्या पाठी परमेश्वर हा 100% नेहमी उभा असतो. म्हणून संस्कार हे माणसावरती चांगल्या पद्धतीने झाले पाहिजेत. कारण मगाशी बुवानी सुद्धा सांगितलं की काय सांगितलं नाही की हो जरा लेट इलो आणि काहीतरी 1 पॉइंट लिहून घेतले, जास्त काय बोलले नाही बुवा. हा पावसान म्हणता सतवल्या ना. भात कापणीचा सीझन चालू झालो हा, बरोबर आहे बुवांचा. पाऊस जोरदार लागता म्हणून सांगता आणि यांनी मगाशी पहिल्याच गाणं कसलं म्हटलंय, घन घन माला नभी दाटल्या कोसळती धार. बरोबर ना? घन घन माला नभी दाटल्या कोसळती धार. म्हणजे पाऊस पडतो काय म्हणजे इलेले घरात जाऊन दे की काय. पहिली सुरुवातीकच घन घन माला. ठीक आहे, भुवांचं भजन, भुवांच्या भजनाला नाव ठेवणार नाही. आणि मग मगाशी सांगितल्याप्रमाणे बरेच वर्षानंतर आज आम्ही परत एकत्र संसार करूचो ठरवलो. म्हणजे भांडणाचा काय ना, बघूया आता बुवा काय ज्या पद्धतीने चालतील त्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही कार्यक्रम करणार. धन्यवाद. या ठिकाणी खरोखरच या परब कुटुंबियांचे पुन्हा एकदा आभार मानतो. कारण आज परब कुटुंबियांसाठी एवढंच सांगेन की पत्ते जरी 52 असले तरी पिसणारा एकच असतो. पत्ते जरी 52 असले तरी पिसणारा एकच असतो. एक्के जरी 4 असले तरी जिंकणारा एकच असतो. वारं कुणाचा बी असू द्या, नाद फक्त परब कुटुंबियांचाच असतो. परब कुटुंबियांचाच असतो. परब कुटुंबियांचाच असतो. हे जमलेले माझे आज भजन रसिक या ठिकाणी तुम्ही खरोखरच उपस्थित मोठ्या संख्येने तुम्ही दाखवली आहे. आमका कमी असले तरी चालतं. कारण आज तुमचा प्रतिसाद हा दोन्ही बुवांना उपयोगाचा आहे. म्हणून सगळे तुम्ही जमलेले भजन रसिक आमचे मित्रच आहात. कारण नात्याला जोडायला मैत्रीची गरज भासते. नात्याला जोडायला मैत्रीची गरज भासते. माणसातला देव शोधायला विश्वासाची साथ लागते. आणि तुमच्यासारखे भजन रसिक आम्हा दोन्ही बुवांना भेटायला फक्त आणि फक्त नशीबच लागते. नशीबच लागते. नशीबच लागतंय. धन्यवाद. या ठिकाणी नोटेशन घेतोय. बाकी मनोरंजन दोन्ही बुवा तुमचं चांगल्या पद्धतीने करणार, त्याच्याबद्दल काळजीच करू नको.
तूच गजानन तूच साई, तूच गजानन तूच साई, तूच गजानन तूच साई, स्वामी तूच, स्वामी तूच, स्वामी तूच, तू माझी आई, तूच गजानन तूच साई, तूच गजानन तूच साई, तूच गजानन तूच साई. गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, ऐसा ज्याचा दृढ विश्वास, ऐसा ज्याचा दृढ विश्वास, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु. हरी
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।